येणाऱ्या काळात त्या माणसाचा संसार होईल ज्याच्यात 3 क्वालिटी आहेत. हे भाषण देणाऱ्यावर भरोसा ठेवू नका. हे हात बांधून भाषण देते. समाजातल्या मुलींच्या वडिलांची अपेक्षा खूपच वाढलेली आहे, त्याच्यामुळे चांगल्या मुलांना मुली बंद करतोय भाषण. 3 क्वालिटीचा पोरगा दाखवा मला. 7 दिवसात त्याचं लग्न नाही जोडलं तर मग काय म्हटलं. क्वालिटी नंबर 1, 100% निर्व्यसनी आहेत का पोट्टे? त्याचे तर गाल अंदर चालले, असं वाटते फडणवीस संघ मीटिंग घेतात का अंदरवारी. हातापायात जोर नाही, तुम्हाला लय आनंद. लग्न सुटलं की तुम्ही वट्यावर बसून सांगता बालीच्या घरचे पाहुणे एवढाले 2 फुल मरते तो 6 महिन्यात. जवान आहे तो 25 वर्षाचा, 4-5 पोळ्या खाल्ल्या पाहिजे त्यानं, मनगटात जोर पाहिजे त्याच्या. शक्तिहीन झालेला आहे तो, निर्व्यसनी नाही, 100% निर्व्यसनी. लक्षात घ्या, ज्याचे बायोडाटे असतील जमा करून ठेवा कीर्तन झाल्यावर. 100% निर्व्यसनी. क्वालिटी नंबर 2, गावातल्या 60 वर्षाच्या पुढे ज्याचं वय आहे अशा माणुसकीच्या लोकांना. आमचे दादा बसलेले आहेत या ठिकाणी, हे सेवा मंडळाची माणसं, हे माग पांढरी टोपी घातलेले शुद्ध सात्विक वारकरी यायच्या सारख्या चांगल्या लोकांना 5 लोकांना गॅरंटी घ्या, तोही त्याच्या पाठीमाग गॅरंटी घ्या. देखतात म्हणतात ते मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, खाव मस्त आहे. अरे बोगस आहे. 5 लोकांनी त्याची गॅरंटी घ्या. क्वालिटी नंबर 2. आणि क्वालिटी नंबर 3, बापाचा 1 रुपया न घेता आपल्या पत्नीला आणि आपला संसार चालवण्याची ताकद त्याच्या मनगटात. ह्या 3 क्वालिटी दाखवा, त्याचं लग्न राहणार नाही. पण ह्या क्वालिटीच नाही. ते व्हॉट्सअप ते वापरते, रिचार्ज बापाले करायला लावते, ते टी-शर्ट वर लिहिते माय पप्पा इज माय एटीएम. माया बाप कोण आहे तर एटीएम सारखी मशीन आहे पैसे द्यायची. त्याच्या जीवनामध्ये त्यानं कष्ट सोडलेले आहे. माझ्या राष्ट्रसंतांचे शब्द, बसलास कशाला आळशी बनायला. परवा एक जण मला भेटला, म्हणे महाराज तुम्ही आणखीन लय मोठे महाराज होता, फक्त एक काम करा लागते. म्हटलं काय? तकोळाच्या महाराजचं नाव नका घ्यायचं. म्हटलं ता बापाचं घेऊ का मग? तो बाप आहे ना लेखा माया. या समाजाला आधुनिक काळात या विदर्भाला उभं करणारे महात्मे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं काम करायला. दिसायला धडा शक्ती न लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. आता थंडी चालू झाली ना, तुम्ही बाईनं लाडू केले, खा मग सोन्या, मग सोन्या. मा सोन्या लोड झाला, 80 किलोचा झाला तू या सोन्या. मा सोन्या 1.5 क्विंटलचा हल्या बनवता काय त्याचा. दिसायला धड्डा शक्ती न लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. काय झालं शेतावर जायला जायला, काय झालं शेतावर जायला. उगा मागतोस भी अरे काहीतरीशी, चाल पुढे देशाचं काम करायला. बापाचा धंदा होता भिकेचा भिकेचा भिकेचा, तो पार गेला आता मोफत जगायचा. काय झालं भिकारी व्हायला, काय झालं भिकारी व्हायला. लाजाता सोडतो कामाला धजतो, चाल पुढे देशाचं काम करायला. ए बाबा, तुझ्या बापाचा 7-12 किती एकराचा याला महत्व नाही आहे. तू मनगटाच्या जोरावर किती एकर कमावली याला आजच्या काळात महत्व आहे. जे झुटून नाहीत राहिले ते लगन जुट्यापुरतं किराणा दुकान टाकते. का मागच्या महिन्यात तर किराणा दुकान होतं, पोरीवालेले आवडलंय, मग आता सिलेंडर चलावतो. पेट्ट तू पैना बऱ्यानं. कर्तव्य करणाऱ्याची गरज आहे. बरं, एवढं कर्तव्य करून आपला विषय वेगळा चालू आहे. तुमच्या ढिप्या जाग्यावर राहा म्हणून चालू आहेत बायपास टाकणं. एवढ्या प्रयत्न करून पत्नी भेटली म्हणजे भाग्य उदयाला आलं का? ज्याले ज्याले भेटली त्याची भेट घ्या. सगळे मिनिस्टर आवरता येतात, पण प्राईम मिनिस्टरले सुद्धा होम मिनिस्टर नाहीत आवरत. आलं काय लक्षात? माणसाच्या जीवनात ती पत्नी म्हणजे भाग्याचं लक्षण नाही, ते पुत्र म्हणजे भाग्याचं लक्षण नाही आहे. माणसाच्या आयुष्यात कमावलेला पैसा म्हणजे भाग्य नाही आहे.
निकटवास बरा संतापाई. एक बोलू महाराज, या समाजामध्ये गावात सध्या एक माणूस असेल एखादा तुमच्या गावात, ज्यानं एका दिवसात 5,000 कमावले, त्या 5,000 दिवसाला कमावणाऱ्या माणसापेक्षा 1,000 पटीनं तो माणूस मोठा आहे ज्यानं गजानन बाबाच्या प्रांगणात झाडू मारलेला आहे. लक्षात घ्या. ज्या माणसानं एका दिवसात, पटलं तर वाजवत जा, त्या का गौतमीसाठी आहेत काय? विठ्ठल विठ्ठल ज्या माणसानं लेकरांची सेटलमेंट करून दिली, सेट केले, याच्यासाठी 2 घरं बांधले, त्याले वावर दिलं, त्याच्यापेक्षा 10,000 पटीनं तो माणूस मोठा आहे ज्यानं माझ्या गावात गजानन बाबांचा उत्सव चालू आहे, माझी सेवा द्यावी. ही गोष्ट ध्यानात ठेवा. घरी झाडझूड केली तर तुमचं अंगण स्वच्छ होते, पण गजानन बाबाच्या दरबारात झाडझूड केली तुमच्या नशिबातला कचरा स्वच्छ होते. आलं का लक्षात? घरी स्वयंपाक केला तर घरच्या लोकांचे पोट भरतात, पण गजानन बाबाच्या महाप्रसादात सेवा केली आपल्या भाग्याची भूक होऊन जाते. आपण घरी कितीही वस्तू गोळा केल्या फक्त घर भरते, पण गजानन बाबाच्या दरबारातली साधी पोळी भाजी त्यानं माणसाचं अंतकरण आणि मन समाधानानं भरून जाते. ही ताकद आहे संतांची. मी गजानन महाराजांचा भक्त आहो. या विश्वामध्ये संत गजानन महाराज, आमच्या अकोल्यात रिक्षा चालवणाऱ्यापासून तर ऑडी गाडी घेणाऱ्या माणसापर्यंत गजानन महाराजांचे भक्त तुम्ही, मी, आपण सगळे. ऑटोवाल्यानं मागं लिहिलं, जो रहेंगे नाराज उनको देखेंगे गजानन महाराज. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांची नाराजी दूर करणारे, सर्वांना जवळ लावणारे या संतांची सेवा, निकटवास बरा संतांची. अजून सोप्या भाषेत सांगू, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 450 वर्षात मोजता येणार नाहीत एवढे राजे होऊन गेले, पण महाराष्ट्राच्या लक्षामध्ये तोच एक राजा आहे ज्या राजानं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायांची सेवा केलेली. आलं काय लक्षात? या महाराष्ट्रात हजारो राजे झाले, पण मातीच्या खडकावर जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहिले. हातातल्या चिपड्या बंद केल्या, गळ्यातला विणा थांबवला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, राजे शुरा साजती हत्यारे गांड्या हसतील पुरे. हत्यार हे शूर माणसाच्या मनगटात शोभा देते, नेभळटाच्या हातात तलवार शोभा देत नाही. उठा, तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित करा, स्वराज्याची स्थापना करा. 450 वर्ष झाले तरी त्याचं नाव घेतलं तर अंगातलं रक्त. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं आया झाला, गेल्याच्या दगडावर माझ्या राजाचा गेल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं मना मनातून भगवानेला दिसल्यावर, भगवानेला दिसल्यावर बाबाला धर्म पाहिला मोजला माणुसकीवर, लगला माणुसकीवर, लगला माणुसकीवर. पुन्हा जन्मल्या श्रींच्या भक्ताच्या हृदयावर, हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव
आतापर्यंत थंडी लागत होती त्याची गरमी आली अशी नागात नाव घेतलं तरी माणसाचं रक्त गरम होते आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर मैदानावर एखाद्या घोड्यानं मुसंडी मारावी तसं धमन्यांमधलं रक्त उड्या मारते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला येण्याच्या अगोदर पुणे सुपे आणि चाकण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन केलं राजे हे स्वराज्य आकाराला आणा संतांच्या पायाजवळ निकट वास केला म्हणून हे भाग्य भेटलं विठ्ठल एक जगद्गुरु तुकाराम महाराज भेटले नसते स्वराज्य आकाराला आलं असतं का नाही याच्यावर फार मोठं भलं मोठं प्रश्न चिन्ह आहे निकटवास बरा संताची या त्याच संतांच्या सेवेनं आमचं भाग्य उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली इतर माणसं चिंतेनं वारतात पण आमची चिंता संत भेटले की चिंताच वारून जाते तिचीच तेरवी करावं लागते ही ताकद संतांची आहे मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कहीं घर पा गए संजोग से सत्संगति मिलती नहीं सत्संग जिनको पा गया तो जन्म का साफल्य है अधिकार उनका क्या कहूं वो शहंशाह के तुल्य है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी उनके प्रतापों से आज तक नहीं नीचे पड़ी कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है जो आज तक जगना ढला गुरुमूर्ति ही है चंद्रमा सेवक चकोर समान है गुरु ज्ञान अमृत से भी बढ़कर है उतरे पारस करे लोहा पर भेद रखता है तभी कर दे गुरु अपने ही समसम यदि हो कृपा गुरु की कभी ये संत आमच्या आयुष्यात भेटली अवघी चिंता वारली नुसती चिंता वारली नाही त्या संतांच्या दर्शनाने कृपेने विचाराने आणि तत्वाने काय झालं नुसती चिंता वारली नाही संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडण्याचं भाग्य आम्हाला भेटलं भगवान परमात्मा आम्ही जोडलेला आहे नुसता जोडला नाही त्या संतांच्या कृपेनं भगवंत प्राप्त झाला त्या भगवंताला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची आम्हाला गरज राहिली नाही अभंगाच्या तिसऱ्या चरणात संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय करुणी मोठी साठवू करुणी मोठी भगवान परमात्मा प्राप्त झाला संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू कीर्तन चालू देऊ का बंद करू नाही बिंदास सांगा चालू देऊ का बंद करू चालू द्या घ्या दिवस निघेलो जीव आमचा विठ्ठल विठ्ठल
संपला माझा विषय. थोडक्यात ऐका. भगवान परमात्मा प्राप्त झाला, नुसतं प्राप्त झाला नाही, संपुष्ट ही हृदय पेटी. एक काम करा, सगळ्या परमार्थाचा सार. एक गोष्ट करा, सगळ्या ग्रंथाचा सार. एक गोष्ट आचरणात आणा. सर्व पंथ, ग्रंथ, संप्रदाय, संत, महानुभाव सगळ्यांचं म्हणणं एकच. काय करा? या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करा. आपण या हृदयात नको त्या गोष्टी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. मला सांगा, घरच्या कपाटामध्ये 40 साड्या मावतात आणि तुम्हाला भेटल्या लग्नात लग्नात लग्नात, घ्या बाई, शकुंतला, अंतकला, पंचफुला, घ्या साडी. 100 साड्या जमा झाल्या. त्या 100 मधल्या कपाटात 40च मावतात राजा राणीच्या. कोणत्या 40 ठेवता? बोला ना. चांगल्या वाल्या राशीभाऊ पॅटर्न कुठे आहे? ते 40 चांगल्या साड्या काढून कपाटात आणि बाकीच्या उरलेल्या 60 बाल्याचे बाबा धरा तिकडून साडीत धरा. तो साडी पकडते, उरेल 59 साड्या त्याच्यात. एका साडीत त्याला गाठा, उभे राहा स्टूलवर, द्या फेकून सज्जार. काय हे गाठोळ काही काळशी? आपल्या बाल्याचं लग्न आहे तेव्हा 60च्या 60 देतो मस्तकी मारून वराळीनीच्या. कपाटामध्ये साड्या कोणत्या ठेवता? मौल्यवान ठेवता. माझा मुद्दा आहे का? आपल्या घरच्या कपाटात 40 साड्या मावतात, तर आपण तिथं 40 साड्या मौल्यवान ठेवतो, कामाच्या ठेवतो. त्याच्यापेक्षा करोडो पटीनं एक मौल्यवान कपाट भगवंतानं आपल्याला दिलं. हे 6 इंचाचं कपाट आहे, फक्त हृदयाचं कपाट. किती इंचाचं? 6 इंचाचं. या 6 इंचाच्या कपाटामध्ये वाईट गोष्टी ठेवू नका. भगवंताला जर या हृदयात ठेवलं, आपलं जीवन सुखी होईल. सोपे शब्द आहेत. या हृदयात जर शिव्या ठेवल्या, लोकांप्रतीचा द्वेष ठेवला, त्याले काही होणार नाही. हे लोक अटॅक न काऊन मरून राहिले? काऊन? तुमचं काय मत आहे? एक जण मला म्हणे तेल दूषित झालं. मी म्हटलं, तू या भेजा दूषित झाला. तेल दूषित झाला तर सगळे मरायला पाहिजेत ना बे. तेल दूषित झालं म्हणून लोक नाहीत मरून राहिले. आपल्या हृदयात आपण ज्याच्या नाही पाहिजे त्याच्या गोष्टी ठेवल्या आणि त्याच्याबद्दल विचार करून राहिलो. मग डॉक्टर काय म्हणते? इथं मौन नाही राहिलं, बायपास काढा लागते. चांदूर बाजार मध्ये ट्रॅफिक जाम झाली की बाहेरून रस्ता काढा लागतो. तसं इथं रक्त अळून राहिलं, क्लॉटिंग होऊन राहिली, बायपास सर्जरी. ती बायपास सर्जरी काऊन करावं लागते? दिल खोल के हंस लिया होता लोगों के साथ, तो खोलना न पड़ता कलेजा इन हथियारों के साथ. यानं अंतकरणापासून हसला. हसायचे क्लास लावा लागून राहिले तुम्हाला. आम्ही हसायचं सांगतो, त्याच्यात इकडे तिकडे पाहते. काही कसे स्टँडर्ड असते, खिक खिक. मनापासून मोकळे जगले असते, अटॅक नाही येत माणसाला. कीर्तन दररोज ऐका कोण्या तरी महाराजचं, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आम्ही 2-2 वाजता झोपतो. 86 दिवसापासून गायब आहो मी. 86 दिवसापासून, सकाळ दुपार संध्याकाळ, काही सकाळ डायरेक्ट संध्याकाळ, काही जेवण नाही, काही पाणी नाही, काही नाही. तरी आपलं फेसबुक पाहून घ्या तुम्ही, काश्मीरी ॲपलच दिसेल. आपल्याला समाधान आहे बिना पावडरचं. का? या जगातली सर्वश्रेष्ठ पावडर आहे भगवंताचं भजन. 82 वर्षाचा म्हातारा, हे चोपदार महाराज पा, याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, त्याच्या चेहऱ्यात आनंद आहे, कारण भगवंताच्या दरबारात सेवा चालू आहे. पंढरपूरला जाणारे म्हातारे 80 वर्षाचे, त्या म्हाताऱ्याच्या पायाला भेगा पडल्या, पण सकाळी गोपीचंदन टिळा लावला आणि त्याचा चेहरा पाहला, असं वाटतं कोणती क्रीम लावली अशी या बुड्यानं. का? त्या म्हाताऱ्यानं जीवनामध्ये भजन केलं. हे मन साफ ठेवा. सगळ्या धर्माचं, ग्रंथाचं, कीर्तनाचं सार आहे मन. बरं, या मनाले काही वॉशिंग पावडरनं स्वच्छ नाही ठेवताय का? आता हे ध्वाज आहे, 2 चमचे निरमा पावडर खान गोल गोल फिरा फॅन सारखे, जमत नाही. याला स्वच्छ करण्याकरता भगवान परमात्म्याला हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करा. माता भगिनी, सगळ्यात खतरनाक मेमरी कार्ड तुमचे आहेत. सॅमसंग मायक्रो SD-चेच आहेत. लग्नाले 25 वर्ष होतात. 25 वर्षांना दिवाळी येते, तिची शेजारणी म्हणते, माय रेखाबाई तुमचं मस्त जमलं. कायचं मस्त जमलं बाई, काय सांगावं तुम्हाला. आता दिसते तुम्हाला माया बंगला, या बंगल्यात पहिलं पाऊल टाकलं. काय ध्यान देऊन ऐकतात पाहणं. या विठ्ठल विठ्ठल. आता दिसते बाई तुम्हाला मा बंगला, या बंगल्यात पहिलं पाऊल टाकलं. नवरी होती मी, नवी नवी नवरी.
असं एक पाऊल उंबरठ्यात आणि एक पाऊल अंगणात मा घरातली हे बसेल आहे की नाही बाजीवर हे बुडगी म्हणे दारी होता हौद त्याच्यात होत्या तुरी सांगू काय हा हा हे जी बुडी तुम्हाला बाजीवर दिसून राहिली ना हे बुडी माय एक पाऊल उंबरट्यात एक बाहेर तेव्हा हे बुडी म्हणे दारी होता हौद त्याच्यात होत्या तुरी आता दिसते बरी पण नांदीन तेव्हा खरी 25 वर्षानं तुमच्या पाठ आहे ते की बुडीनं हे म्हटलं होतं मी भजे काढायला गेली बहीण बुडी म्हणे भस्स भस्स तेल वापरत पाहिलं लक्षात ठेवता या हृदयामध्ये तेवढंच लक्षात ठेवा जेवढ्यानं आपला उद्धार होईल कोणाचा लोळ ठेवू नका यानं गाडी घेतली का आणि त्याचं हे झालं का आणि त्याची फार कधी झाली का याचं लग्न नाही जुटून लोळच घेऊ नका या आयुष्यातलं सगळ्यात सोपं तत्व कोणाचा लोळ घेऊ नका कोणाचा लोळ घेऊ नका हाथी चला तो क्या हुआ हम भी तो चल रहे हैं वो जल्दी जाता होगा हम भी तो हल रहे हैं अरे एखाद्याला 2 महिन्याच्या अभ्यासात नोकरी लागली असेल अभ्यास करणाऱ्याला चिंता करायची एखाद्याला 25व्या वर्षात पोरगी भेटत असेल ज्याचं लग्न झालं नाही त्यानं चिंता करायची नाही एखाद्याला बंगला भेटला असेल एखादा झोपडीत राहत असेल चिंता करायची नाही वो जल्दी जाता होगा हम भी तो हल रहे जीते हैं कोई ऐसे शक्कर बादाम खाकर देते हैं लोग उनको घेवर बना बना कर ज्याच्यावर दुःख आलं त्यानं एवढा विचार करायचा हम भी तो गम को खाकर हम भी तो गम को खाकर इस मन को खल रहे हैं वो जल्दी जाता होगा हम भी तो हल रहे अरे रात्र झाली की चंद्र चमकते दिवस निघाला की सूर्य चमकते सगळ्याची चमकण्याची वेगवेगळी टायमिंग आहे लोड नाही घ्या जो आज प्रसिद्ध आहे तो उद्या अंधारात जो आज अंधारात आहे तो उद्या प्रसिद्ध जो आज वाचनालयात पुस्तक वाचते तो उद्या एसीच्या कॅबिन मध्ये आणि जो एसीच्या कॅबिन मध्ये आहे तरी निवांत आहे तो उद्या रोडपती हा जगाचा नियम आहे टेन्शन नका घेऊ हे हृदय स्वच्छ ठेवा आणि हृदय स्वच्छ ठेवलं काम झालं इथं हरिपाठ होते ना हरिपाठ रोज हरिपाठात वारकरी म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची बोला बोला हा द्वारकेचा राणा द्वारकेचा राणा कोणाच्या घरी पांडवा घरी पांडवाले राहिले घर होतं काय तुमचं काय मत आहे बाबाजी पांडवाले राहिले घर होतं काय नाही पहाती पांडव खगंड वनवासी ते जंगलात राहे मग हा देव किती नंबरच्या बंगल्यात होता बाबा प्रश्न आहे की नाही जर ते जंगलात राहत होते तर हा त्याच्या घरी कुठं राहायला गेला त्याला राहण्याकरता घर लागत नाही येऊनी गोपाळ त्याला राला घर लागत नाही हृदय बंदी खाना हृदय बंदी खाना हरिना
हृदय बंदिखाना केला. त्याला राहण्याचं घर आहे हे हृदय, पण ते तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. ही निर्मळ करा, हे स्वच्छ करा. त्या दिवशी भगवान परमात्मा तिथं येतो. तो नुसता हृदयात राहतो असं नाही. त्या रामकथेमध्ये हनुमंतराया सगळ्यांना बक्षीस भेटले. थोडक्यामध्ये ऐका, हनुमंतरायाला काही भेटलं नाही. सीतामातेला वाटलं जो मेन सेनापती आहे त्याला जेवणातनी भाजी नाही उरली. सीतामातेनं गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि हनुमंताजींना दिला. त्या हनुमंतरायांनी असा फोडला मनी त्यातला आणि पाहिलं. सीतामातेच्या बाजूने उभी असणारी दासी हसली. ते म्हणते हे शेवटी वानर आहे, तुम्ही त्याला मोती देऊन राहिले आणि ते फोडून पाहून राहिलं. हनुमंताला विचारलं भगवंतानं, हनुमंतजी ऐसा क्यों कर रहे हो, असं का करता? तेव्हा भगवान परमात्म्याचे निस्सीम सेवक हनुमंतराय म्हणतात, राम रत्न महम जानते न जानते रत्न अन्यथा. देवा मला विश्वाच्या पाठीवरचं फक्त एक रत्न माहित आहे, ते रत्न राम नामाचं आहे, तुमच्या नावाचं आहे. बाकी रत्न माझ्यासाठी दगडासारखे आहेत, गोट्यासारखे आहेत, मातीसारखे आहेत. बाजूला उभा असणाऱ्यानं ताना दिला. तो म्हणतो एवढी जर रामावर तुझी भक्ती आहे, तुझ्यामध्ये खरोखर राम प्रभू आहेत का? तो प्रसंग तिकडेही जो घडला तो पुराणामध्ये जिथं जिथं घडला तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं माझ्या रोमारोमामध्ये आहेत. आणि छाती फाडली तेव्हा हृदयामध्ये श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में. आता परवाच्या दिवशी एक जण मला भेटला, म्हणे महाराज मी फाडू का? म्हटलं राहू दे, ती स्कीम बंद झाली मागच्या पंचवार्षिकच्या आधी. म्हणे काऊन महाराज? म्हटलं ते न फाडला तर देव निघाला, तो आज जर फाडलं तर एका ग्रामपंचायतचं कर्ज फिटीन एवढा तंबाखू निघते. कारण हृदयामध्ये जे भरलं ते हृदयात राहते. म्हणून हे स्वच्छ करा. हृदय बंदी खाना केला संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू. अजून कोण साठवला? जरा आपण इतिहासाचा धांदोडा घेतला. संत सावता महाराज ते घरून पंढरपूरला गेले नाहीत. पंढरपूरचा विठोबा त्याच्या घरी आला, बांधीवर उभा राहिला. कारण ते लोकांना मुळा द्यायचा असला तर ते मुळा घ्या म्हणत नव्हते, ते म्हणत माझा विठोबा सावळा घ्या. ते भाजी द्यायची असली तर भाजी देत नव्हते, ही माझी विठाबाई आहे म्हणत होते. मातीच्या ढेकळात देव दिसत होता. मी 400 बाईले नेलो होतो बालाजी दर्शनाला, 400 माता भगिनी अकोल्यातून. मग तिथं गेल्यावरती एक सोन्याच्या मंदिरात गेलो आम्ही तिकडल्या भागात, पद्मनाभ स्वामी. त्या सगळ्या बाया दर्शनाला गेल्या. मी तिकडून आल्यावर आमच्या अकोल्याची भाषा ना अकोल्याच्या बाया. म्हटलं काकू दर्शन झालं का? म्हणे हो बाबा महाराज तुमच्या ज्यानं घडलं 1 नंबर झालं. मी म्हटलं कसा काय वाटला देव? बाबा 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 देव आले काय पाहा लागते म्हणे. उंबरटा सोन्याचा, देवही सोन्याचा, घंटी सोन्याची, नंदादीपही सोन्याचा, झुंबरही सोन्याचं. काय मंदिर आहे म्हणे महाराज. त्या देवाच्या मंदिरातलं झुंबर तोडलं तर 40 एक दाण्या होतात म्हणे. वा वा हुशार आहात तुम्ही. गेली कुठं? मंदिरात. पण पाहून काय आली? सोनं. हा फरक आहे. आपण मंदिरात जातो तरी सोनं पाहतो, देवाचा चेहरा दिसत नाही. सावता महाराज मातीच्या ढेकळात सुद्धा पंढरीश परमात्म्याला पाहतात. हा भाव ज्याच्या अंतकरणात आहे ना, त्या भावानं हृदयात त्याला साठवता येते. तो प्राप्त करायचा आहे, म्हणजे बाहेर कुठं जंगलात जाऊन प्राप्त करायचा नाही. उपनिषदांच्या भाषेत प्राप्ताची प्राप्ती, तो प्राप्त झालेला आहे. पण तो प्राप्त झालेला प्राप्त कसा होईल? शेवटच्या चरणात. तुका म्हणी होता ठेवा